रितेश देशमुख दिग्दर्शित राजा शिवाजी नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटात सलमान खान यांनी साकारलेल्या जीवा महालाच्या कॅमिओ भूमिकेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. तर चला, आज आपण जाणून घेऊया नेमका कोण होता जीवा महाला. जीवा महाला सकपाळ हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर जवळच्या कोंढवली गावचे धाडसी व्यक्तिमत्व होते. नंतर त्यांची ओळख छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात झाली आणि ते महाराजांचे अत्यंत विश्वासू अंगरक्षक बनले. ईसा 1659 मध्ये प्रतापगडावर अफझल खान याच्यासोबत झालेल्या ऐतिहासिक भेटीत एक मोठा कट रचला गेला होता. अफझल खान स्वराज्य संपवण्यासाठीच आला होता. या भेटीसाठी काही नियम ठरवले गेले होते. दोन्ही बाजूंनी फक्त मर्यादित संख्येत अंगरक्षक उपस्थित राहणार. या निवडक अंगरक्षकांमध्ये जीवा महालाची निवड करण्यात आली होती. अफझल खानने मैत्रीच्या नावाखाली महाराजांना भेटीस बोलावलं, पण त्याच्या मनात मात्र विश्वासघात होता. भेटीच्या वेळी अचानक अफझल खानने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर हल्ला केला. पण महाराज सज्ज होते. त्यांनी आपल्या चिलखत आणि वाघनख्यांच्या मदतीने स्वतःचा बचाव केला. इतक्यात अफझल खानचा अंगरक्षक सय्यद बंडा तलवार घेऊन महाराजांच्या दिशेने झेपावला आणि इथेच इतिहास घडला. महाराजांवर येणारा तो वार थोपवण्यासाठी जीवा महाला विजेसारखा पुढे आला आणि एका क्षणातच त्यांनी सय्यद बंडाचा हात छाटला. त्या एका क्षणामुळे महाराजांचा जीव वाचला आणि स्वराज्य वाचलं. म्हणूनच इतिहासात एक वाक्य अमर झालं, होता जीवा म्हणून वाचला शिवा. हा पराक्रमी योद्धा ईसा 1709 साली निधन पावला. त्यांच्या शौर्याच्या स्मरणार्थ आंबवडे येथे त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. जीवा महालाचं हे शौर्य आजही आपल्याला निष्ठा आणि धैर्याची खरी व्याख्या शिकवून जातं.